हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माधुरीज मराठी रेसिपीमध्ये। चला तर आज आपण बघणार आहोत शेवभाजी। हॉटेलसारखी रेस्टॉरंटसारखी शेवभाजी घरी कशी करायची याची रेसिपी आज आपण बघणार आहोत। अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपींसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। माझे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील। चला तर मी रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण शेवभाजी बनवण्यासाठी काय काय घेतलेले आहे ते मी दाखवते। या ठिकाणी लसूण आणि आल्याचे तुकडे घेतलेले आहे, त्यानंतर किसलेले खोबरं, टोमॅटो आणि बारीक चिरलेला कांदा, कांद्याचे उभे काप करून घेतलेले आहेत। आणि इथे शेवभाजीसाठी लागणारी लाल शेव, या ठिकाणी कढई मध्ये 1 चमचा तेल टाकून तेल व्यवस्थित गरम झाले की आपण त्यामध्ये कांदा परतवून घेऊया। तेल व्यवस्थित गरम झालेले आहे। त्यामध्ये आता आपण 2 कांदे व्यवस्थित मीडियम आकाराचे 2 कांदे कापून घेतलेले आहेत। ते व्यवस्थित आता लालसर रंग येईपर्यंत परतवून घेऊया। कांद्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता कांद्याचा रंग इथे चेंज झालेला आहे, लालसर असा झालेला आहे। त्यानंतर आता इथे टोमॅटो टाकून घेऊया। 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित परतवून घेऊया। तुम्ही बघू शकता कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित परतवून घेतलेले आहे। आता ते साईडला करून त्या ठिकाणी किसलेलं खोबरं भाजून घेऊया। त्यालाही लालसर रंग येईपर्यंत छान परतवून घ्यायचा आहे। मसाले व्यवस्थित परतले की भाजीची टेस्ट एकदम छान लागते। तुम्ही बघू शकता मसाले छान लालसर रंग येईपर्यंत भाजून घेतलेले आहेत। त्यानंतर लसूण आणि आल्याचे काप तेही आपण व्यवस्थित परतून घेऊया। सर्व मिश्रण व्यवस्थित परतून घेतले की भाजी खूप टेस्टी लागते। एकदम हॉटेलसारखी रेस्टॉरंटसारखी भाजी बनवण्यासाठी आपण इथे आता सर्व मिक्स करून घेतलेले आहे। आता आपण याची मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून व्यवस्थित पेस्ट करून घेऊया। दळताना पाणी अजिबात वापरायचं नाही आहे। मी एकही चमचा पाणी या ठिकाणी वापरलेलं नाही आहे। तुम्ही बघू शकता पेस्ट किती व्यवस्थित आणि एकदम परफेक्ट अशी झालेली आहे। पाण्याचा वापर 1-2 चमचे शक्यतो केला तर करत जा, नाहीतर नाही। आता या ठिकाणी मी त्याच कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून खडे मसाले टाकलेले आहे, मिरे आणि लवंग, त्यानंतर तेजपत्ता टाकलेला आहे। खडे मसाले ही व्यवस्थित तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे, परतवून घ्यायचे आहेत।
त्यानंतर मसाले व्यवस्थित परतले की आपण जी पेस्ट तयार केलेली आहे ती आता तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेऊया। तुम्ही बघू शकता मसाले व्यवस्थित भाजले तर त्याचा पेस्टचा रंगही टेक्स्चरही खूप छान येतं, लालसर असा मसाला दिसतो। खूप जास्तही नाही भाजायचा आणि खूप कच्चेही नाही ठेवायचे। सर्व व्यवस्थित छान भाजले की पेस्टही एकदम व्यवस्थित होते आणि दिसायलाही छान दिसते। तुम्ही बघू शकता मसाल्याला छान तेलही सुटायला लागले साईडने। वाव, एकदम छान मसाल्याला एकदम व्यवस्थित तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये मी मसाले मिक्स करते। काश्मीरी लाल तिखट, हळद, शेवभाजी, खानदेशी शेवभाजी मसाला, धने पावडर, हे सर्व मसाले मी मिक्स करून घेत आहे। एखाद मिनिटभर छान मसाले परतून घेऊया। तुम्ही बघू शकता मसाले छान व्यवस्थित मिक्स झालेले आहे। आता यामध्ये आपण गरम पाणी हळूहळू करून टाकूया। तुम्हाला हवी तशी ग्रेव्ही तुम्ही बनवू शकता। भाजी थंड झाल्यानंतर भाजी ही घट्ट होत चालते, त्यामुळे आत्ता थोडीशी ग्रेव्ही पातळ ठेवली तरी चालेल, कारण थंड झाल्यानंतर ती थोडीशी घट्ट, थोडीशी थिकनेसपणा त्याला येतो। त्यामुळे तुम्ही बघू शकता भाजीला गरम पाणी जर टाकले तर तवंग किती छान येतो। वाव, आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया। भाजीमध्ये गरम पाण्याचा यूज केला तर तरी खूप छान आणि व्यवस्थित येते। चवीप्रमाणे मीठ टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता भाजीला उकळी फुटलेली आहे। कमी गॅसवर मंद आचेवरती 15 ते 20 मिनिटं एकदम व्यवस्थित अशी उकळी काढून घ्यायची आहे। खूप घाई करायची नाही आहे, गॅस मोठाही करायचा नाही आहे, एकदम कमी गॅसवर भाजीला उकळी काढून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता तरी किती छान आलेली आहे। आता उकळलेल्या भाजीमध्ये कस्तुरी मेथी टाकून घेऊया थोडीशी। वाह, वासही इतका जबरदस्त येतो। शेवभाजी कोणाकोणाला आवडते त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा। आता उकळी फुटल्यानंतर लगेच त्यामध्ये शेव टाकायची नाही, गॅस बंद करायचा आणि त्यानंतर शेव त्यामध्ये ॲड करायची। तुम्ही बघू शकता सुंदर अशी शेवभाजी रेस्टॉरंट सारखी इथे तयार झाली आहे, डिशमध्ये सर्व केलेली आहे। आता यावरती आपण व्यवस्थित तडका देऊन घेऊया। तडका देण्यासाठी मी एका बाउलमध्ये 1 चमचा तेल आणि 2 ते 3 लाल मिरची या ठिकाणी घेतलेली आहे। आता भाजीवरती छान तडका देऊन घेऊया। स्पेशल शेवभाजी
तुम्ही बघू शकता तडका किती छान आणि जबरदस्त बसलेला आहे। चला तर मग आपली छान अशी शेवभाजी तयार आहे। आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपींसाठी सबस्क्राईब करा। मस्त खा, स्वस्त राहा। बाय बाय।